नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे मक्याची भजी म्हणजेच कॉर्न पकोडे. बाजारात आता सध्या भरपूर प्रमाणात आपल्याला मक्याचे कणस आलेले दिसतात. आपण बरेच प्रकार करतो मक्याच्या कणसाचे. त्यातलाच एक प्रकार म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा कॉर्न पकोडे. कॉर्न पकोडे करण्याकरता आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघू. इथे 2 मक्याची कणस घेतलेली आहेत. कांदा, तिखट, ओवा, कोथिंबीर, हळद, मीठ, बेसन, 1 चमचा तांदळाची पिठी घेतलेली आहे आणि आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घेतली. आपण कणस सोलून घेऊ. याचे वरचं कवर काढून घेऊ. कणस आपण कापून घेऊ. याचे 2 तुकडे करून घेऊ आणि मग याचे दाणे काढून घेऊ. आता आपण मक्याचे दाणे काढून घेतलेले आहेत. आता आपण हे एका कपाने मोजून घेऊ किती झाले आहे. एक कप दाणे आपले या बाउलमध्ये काढून घेऊ. सव्वा कप दाणे आपले निघालेले आहेत. आता आपण हे बाउलमध्ये एका काढून घेतलेले आहेत. हे दाणे तुम्ही मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता किंवा हे असे अख्खे जरी ठेवले तरी काही हरकत नाही. आता यामध्ये आपण सगळ्यात आधी अर्धा चमचा हळद घालू. एक चमचा तिखट, एक चमचा मीठ. मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 चमचा ही आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घेतली आहे, ती पण घालायची म्हणजे याची टेस्ट चांगली येते. हे 2 बारीक लहान चिरलेले कांदे आहेत. ते आपण याच्यात घालून घेऊ. 1 चमचा ओवा, हातावर घेऊन असं चोळून घालायचा म्हणजे त्याचा स्वाद चांगला येतो. आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ. 1 मोठा चमचा. हे सगळं सारखं एकसारखं करून घेऊ. चांगलं मिक्स करून घेऊ. आता यामध्ये थोडं थोडं बेसन टाकायचं. हे 1 कप बेसन घेतलेलं आहे.
सगळं बेसन आपण आता याच्यात घालून घेऊ आणि एकजीव करू सगळं. थोडंसं पाणी घालू. तर यामध्ये एक छोटा चमचा तांदळाची पिठी घालून घेऊ, म्हणजे यांनी आपले भजी जे आहेत ते क्रिस्पी होतील. आपलं हे मिश्रण चांगलं एकजीव करून झालेलं आहे. आता आपण भजी तळायला घेऊ. आपण आधीच गॅसवर कढईत तेल तापत ठेवलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये पकोडे घालून घेऊ. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हायच ठेवायची आहे. मीडियमवरच आपण हे तळणार आहोत. पकोडे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे करू शकता. गोल्डन ब्राऊन रंगावर ही तळून घ्यायची आहे. आपली पहिली बॅच तळून झालेली आहे. आता आपण हे बाहेर काढून घेऊ. दुसरी बॅच पण तळून झालेली आहे. आता याच पद्धतीने आपण सगळे पकोडे तळून घ्यायचे आहेत. क्रिस्पी असे कॉर्न पकोडे तयार झालेले आहेत.